पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना काही आव्हानं भारतीयांना केलीत. खरं तर पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम करा, सोनं वर्षभर खरेदी करू नका, कुठलाही आनंदाचा दिवस असला तरी सोनं खरेदी करू नका, अशी काही आव्हानं केली आहेत. पण नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल ही आव्हानं जी केली आहेत किंवा जी विनंती केली आहे देशवासियांना की या सगळ्या गोष्टी करा पुढच्या काही वर्षासाठी, पण नेमकं याचं अचानक पंतप्रधानांनी भाषण किंवा संबोधित देशवासियांना करताना असं का म्हणालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी? गेल्या काही दिवसात इराण-इराणचं युद्ध असेल किंवा इतर युद्ध असतील, चीनचं आक्रमण असेल इतर देशांवरचं, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ना काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान देशवासियांना केले, या सगळ्याला काही युद्धाची किनार आहे का, याची नेमकी कारणं काय आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माजी ब्रिगेडियर जे आहेत लष्कराचे ते हेमंत महाजन सर आहेत. बराचसा या सगळ्यावरती अभ्यास त्यांचा आहे. सर, स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये तुमचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण काल तुम्ही ऐकलं असेल. ही जी सगळी आव्हानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली किंवा विनंती केली देशवासियांना, या मागं काही चीन असेल किंवा इराण-इराणचं युद्ध असेल, या सगळ्याची किनार आहे असं तुम्हाला वाटतंय? असं आहे, म्हणजे कारणं अनेक आहेत, पण सध्याचं जे मुख्य कारण असं आहे की इराण आणि अमेरिका युद्ध ज्याचा हा आता 10वा आठवडा सुरू झालेला आहे आणि कोणाला हे अजिबात माहिती नाही की हे युद्ध कधी संपणार आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पना माहिती नाही, इराणला माहिती नाही, इस्रायलला माहिती नाही. तर त्याच्यामुळे हे युद्ध अजून खूप काळ लांबू शकतं. म्हणजे आता होतं काय की इराणने एक ब्लॉकेड केलेला आहे, होर्मुझमधनं ते जहाजं जाऊ देत नाहीत आणि इराणच्या ब्लॉकेडला अमेरिकेने ब्लॉकेड केला आहे, ज्याचा अर्थ तिथली जी वाहतूक होती ती पूर्णपणे बंद पडलेली आहे. आपण याच्याविषयी पहिले पण बोललो होतो की गल्फ ऑफ होर्मुझ जे आहे, भारताचं 20 ते 25% तेल आणि जवळजवळ 50% गॅस हा तिकडनं येतो. आणि आपण जर नकाशा बघितला तर आपल्याला असं दिसतं की गल्फ ऑफ होर्मुझ आणि समजा आपले जे तेल शुद्ध करणारे कारखाने आहेत, ते जामनगरला असो की मुंबईला असो, तिथून फक्त 400-450 नॉटिकल माईल एवढेच दूर आहे. म्हणजे ते आपल्याला अत्यंत जवळचं आहे. तर म्हणून आपण होर्मुझमधून जे तेल आपल्याला मिळतं ते सर्वात स्वस्त मिळतं, कारण तेल द्यायला अमेरिका तयार आहे, रशिया तयार आहे, ब्राझील तयार आहे, भरपूर देश आहेत. तेलाचा तुटवडा अजिबात नाही, परंतु जितकं लांबनं आपण तेल आणणार तेवढी त्याची किंमतही वाढणार. आणि सर्वात जवळचं तेल आहे होर्मुझचं आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे की आपलं जवळजवळ 85% जे इंधन आहे, कच्चं तेल, हे आपण आयात करतो आणि त्या कच्च्या तेलाला रिफाईन करून मग आपण त्याचं पेट्रोल आणि डिझेल बनवतो. आपल्याकडे फ्युएलचं शॉर्टेज अजिबात नाही आहे, परंतु आता या युद्धामुळे किमती वाढत आहेत आणि कुठलंही जहाज तिथून बाहेर पडत नाही आहे. तर या किमती वाढतात आणि युद्ध किती वेळ चालले आपल्याला सांगता येत नाही. आतापर्यंत सरकारने जी पावलं उचलली होती, आपल्याला कल्पना पाहिजे की 1922 पासून आपल्या देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढलेल्या नाही. पुन्हा एकदा ऐका, 22 सालापासून तेल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. ती किंमत जी 22 साली होती तीच आत्ता आहे. आणि सरकारने किमती वाढल्यानंतर सुद्धा तेलाच्या किमती वाढवल्या नाहीत. याच्याकरता त्यांनी काही उपाययोजना केल्या होत्या, जसं एक त्याला विंडफॉल प्रॉफिट असं म्हटलं जातं. रशियाकडनं आपण काही तेल स्वस्तात मिळत होतं, तर त्यात प्रॉफिट आपला आला होता, तो वापरला गेला. नंतर हे जे तेल कारखाने आहेत त्यानं सांगितलं की तुम्ही तुमचा जो प्रॉफिट आहे त्याच्याबद्दल पैसे काढा, परंतु आपण आपल्या अकाउंटमध्ये ॲडजस्ट करून तेल स्वस्त ठेवायचं, ही क्षमता ही शेवटी एक कॅल्क्युलेशन असतं किंवा एक आराखडा असतो. तर त्याच्यामध्ये आता ही आपली क्षमता ही संपलेली आहे. आणि आता जे तेल आपण विकतो आहे आणि विकत घेतो आहे याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 रुपये पर लिटर एवढा फरक पडतो. म्हणजे 1 लिटर आपण तेल विकलं की 25 रुपये आपलं नुकसान होतं. एक्झॅक्ट आकडे अवेलेबल आहेत, पण एक मोठं नुकसान होतं. तर याच्यामुळे आता सरकारला दरवाढ जी आहे ही करावीच लागेल, कारण आतापर्यंत आपण दरवाढ का करत नव्हतो. तर जर दरवाढ केली, थोडंसं थांबतो, कुठली दरवाढ म्हणताय नेमकं? तेलाची जी दरवाढ आहे, पेट्रोल डिझेल हे सगळेच आलं त्यात? हो, पेट्रोल डिझेलची किंमत वाढण्याची शक्यता आता नाकारता येणार नाही. मी थोडंसं हे करतोय सर. खरं तर आखाती देशांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं, इस्रायल असेल, इराण असेल, अमेरिका असेल, या सगळ्यांच्या युद्धाचा परिणाम म्हणून ही सगळी आव्हानं केली जात आहेत असं गृहीत धरायचं सर?
100% मी पुन्हा म्हटलं होतं की गल्फ ही जे तेलाचं जे शॉर्टेज झालेलं आहे ते होर्मुझची खाडी बंद झाल्यामुळे झालं आहे. म्हणजे आपल्याला जे स्वस्त तेल आणि जो गॅस मिळत होता तो आता मिळत नाहीये आणि आपल्याला 85% तेल हे बाहेरनं आणावंच लागतं. तर त्याच्यामुळे आता आपल्याला तेल वाचवण्याशिवाय काही पर्याय नाही. कारण काय आहे की बघा लक्षात असावं पंतप्रधानांनी आव्हान काय केलं तर त्यांनी म्हटलं की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, तुम्ही कार पुलिंग करा, तुम्ही मेट्रोचा वापर करा. ज्याच्यामुळे आणि एवढंच नाही तर ज्याच्याकडे ज्या माणसाकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, काही त्यांनी साधे नियम जर पाळले तर तो 30 ते 35% तेल हे वाचवू शकतो. उदाहरणार्थ टायर प्रेशर नीट ठेवा, इंजिनचं ट्युनिंग तुम्ही चांगलं करून ठेवा, तुमचा जो एअर फिल्टर असतो तो साफ करून ठेवा. तुम्ही विनाकारण AC लावून गाडीचा AC लावून फिरत राहू नका. म्हणजे हे सगळे इंडिव्हिज्युअल लेवलला जे गोष्टी जर आपण केल्या तर एक माणूस तो जेवढं इंधन वापरतो महिन्यामध्ये तो 30% एवढा तो फरक करू शकतो. एक गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की युद्धकला, युद्धाचे डावपेच अतिशय वेगाने बदली होत आहेत. आता ही पारंपरिक युद्ध राहिलेली नाही की जी फक्त सीमेवरती होत आहेत. आता या युद्धामध्ये सामान्य माणसाचा सहभाग आहे आणि सामान्य माणूस या युद्धामध्ये एक फ्रंटलाईनचा सोल्जर बनला आहे. म्हणजे भारतीय सैन्याने नुसतं फायरिंग करून हे युद्ध आपल्याला जिंकता येणार नाही. तेलाचा वापर केवढा मोठ्या प्रमाणात होतो, केवढ्या गाड्या देशात आहेत याची आकडेवारी आपल्याला माहिती आहे. जोपर्यंत प्रत्येक गाडी वापरणारा माणूस तेल वाचवत नाही की जे तो आरामात वाचवू शकतो. आणि इथे मला अजून एक सांगू दे की जे आपण करत नाही म्हणजे आपण किती निष्काळजी आहोत, आपण किती बेजबाबदार आहोत. आता गॅस सुद्धा म्हणजे गॅस सुद्धा आपण आयात करतोय. आपण 30% गॅस वाचवू शकतो जर गॅसची फ्लेम भांड्याच्या बाहेर गेली तर तो गॅस वाया जातो आहे. एकदा पाणी बॉईल व्हायला लागलं आणि तुम्ही गॅस कमी केला तरी ते पाणी बॉईल होत राहतं. वेळेला तुम्ही जेवण बनवता तर त्यावेळेला पहिले गॅस ऑन करायचा आणि मग कांदा बटाटा शोधायला सुरुवात करायची. तसं करायचं. हे सगळं सामान तुम्ही एकत्र आणून ठेवलं. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही खूप सांगतायत. गॅसचं झालं, तेलचं झालं, आंबावर विनाकारण या सगळ्या गोष्टीचा वापर करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून एक आव्हान केलं, सोने खरेदीचं. वर्षभर सोने खरेदी करू नका असं सांगितलंय. याचं काय कारण आहे नेमकं? असं आहे, भारतीयांना एक सोन्याचं एक भयंकर वेड आहे. मुख्य आपल्याला लक्षात असायला पाहिजे आपण जी आयात करतो तर आयातीमध्ये आपल्या आयातीचे 40% जे पैसे आहेत ते तेल आयातीवरती खर्च होतात. ते तर काय आपण थांबवू शकत नाही. फार तर एक 5-10% ते कमी करू शकतो. परंतु दुसरी जी आयात आहे सोनं, 30% आपले खर्च हा सोन्यावरती होतो. आणि सोनं काही इसेन्शियल गोष्ट नाही आहे. आपलं पेट्रोल डिझेल इसेन्शियल आहे कारण ते ट्रान्सपोर्टेशन सेक्टर करता ते गरजेचं आहे. पण सोन्याचं तसं नाही आहे. तर तुमच्याकडे पहिलेच एवढं सोनं भरलेलं आहे तर तुम्ही अजून सोनं का विकत घेताय? आणि आता झालं काय आहे की जगामध्ये जे सोन्याचे भाव होते ते आता खूप वाढलेले आहेत कारण सगळेच देश सोनं विकत घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण हे सगळा जो व्यापार बाहेर करतो बाहेरच्या देशाशी तर तो सगळा आपण डॉलरमध्ये करतो आहे. म्हणजे आपण जर तेल विकत घेतलं तर डॉलरमध्ये द्यायचे, जर आपण गॅस विकत घेतलं तर डॉलरमध्ये, किंवा सोनं विकत घेतलं तर डॉलरमध्ये. आणि आपण जर आपली अर्थव्यवस्था बघितली तर डॉलरची किंमत ही वाढते आहे आणि रुपयाची जी किंमत आहे अतिशय कमी होते आहे. म्हणजे रुपयाचं जी व्हॅल्यू असते विकत घ्यायची ती फारच कमी होते. कमी होते याचा अर्थ काय असतो की जे रुपये भारतात येत आहेत त्याच्यापेक्षा भारताच्या बाहेर जाणारे रुपये जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला रुपये भारतात कसे येतात? तुम्ही व्यापार करता, एखादी गोष्ट निर्यात करता, किंवा तुमचे जे भारतीय आहेत परदेशातनं पैसे पाठवतात. 3-4 कोटी भारतीय बाहेर आहेत ते पैसे पाठवतात. आणि पैसे आपले बाहेर कसे जातात? आपण आयात करतो. तर आयातीमध्ये मोठा खर्च होतो आहे. याच्याशिवाय आता गल्फमधले हे जे लोक आहेत जवळजवळ 1 कोटीहून जास्त त्यांनी आता भारतात पैसे कमी पाठवायला सुरुवात केली कारण त्यांना पैसेच मिळत नाही. सगळं तो गल्फ बंद पडलेला आहे. एवढंच नव्हे तर म्हणजे रुपयाची किंमत हे खूपच कमी कमी होते आहे. तर म्हणून जी अनइसेन्शियल जी आयात आहे ती थांबवायला पाहिजे आणि त्याच्याऐवजी इसेन्शियल व्हायला पाहिजे. इसेन्शियल म्हणजे काय? तर आता थोड्याच वेळात पावसाळा सुरू होईल. आपल्याला खताची गरज आहे. आपल्या 40-50 लाख टन हे दुर्दैवाने हे बाहेरून येतं. तर त्याची किंमत वाढली आहे आता कारण त्याचा जो कच्चा माल असतो तोच हे झालेला आहे. याच्याशिवाय आपण अशा गोष्टी विकत घेतो की म्हणजे एखादा लहान पाट आणायचा आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करून तो बाहेर विकायचा. जसं उदाहरणार्थ
आपण इलेक्ट्रॉनिक गुड्समध्ये स्पेअर पार्ट चीनकडनं घेतो, परंतु जास्त तो सगळं जोडून जास्त किमतीत आपण ते विकतो. तर ते घ्यायला पाहिजे, कारण ते याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन होतं आणि याच्यामुळे आपल्याला परदेशी चलन मिळतं आहे. परदेशी चलनाचा तुम्ही विषय काढताय. भारताची जी परकीय गुंतवणूक आहे ती कुठेतरी कमी होत चालली आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर, म्हणून देखील मोदींनी आवाहन केलं असेल असं वाटतंय. असं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये सारखं जो आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जो पैसा येत होता आणि जे फॉरेन डायरेक्ट त्याला जो स्टॉक मार्केटमध्ये जो पैसा येतो त्याला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं, ते भयंकर कमी झालेलं आहे. जनरली हे प्रत्येक वर्षी 30-30, 40-40 हजार कोटी रुपये नाही, 2 प्रकार आहेत. FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर हे स्टॉक मार्केटमध्ये जातं, आणि FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही कुठल्या तरी कारखान्यात जाते, की त्यांनी कुठं कारखाना टाकलेला आहे किंवा कारखाना जो पहिलेच टाकला होता त्याची आता वाढ केली जाते. हे 2 वेगळे प्रकार आहेत. तर FPI म्हणजे स्टॉक मार्केटमधला पैसा हा त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये काढलेला आहे, कारण आपली रुपयाची किंमत ही कमी झालेली आहे. आणि आपल्याला आता जो म्हणजे पण नशिबाने भारताचा जो मिडल क्लास आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये केल्यामुळे आपलं स्टॉक मार्केट हे क्रॅश झालेलं नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, जसा आपल्या अर्थव्यवस्थेवरती याचा मोठा परिणाम होतो आहे तसाच परिणाम अमेरिकेवरती होतो आहे. आणि अमेरिका काय तेल आयात करणारा देश नाही आहे, अमेरिका पुष्कळचं तेल निर्यात करतो. अमेरिकेने तेलाचे भाव वाढवले आहे. चीन की जी नंबर 2ची अर्थव्यवस्था आहे त्यांनी तेलाचे भाव वाढवलेले आहे. पाकिस्तानविषयी तर बोलूच नका, त्यांचा तर अगदी पूर्ण कबाडा झालेला आहे. युरोप की जो एक अतिशय प्रगत असं कॉन्टिनेंट आहे त्यांचे तेलाचे भाव वाढले आहे. आज जगामध्ये भारत सोडून असा कुठलाही देश नाही की जिथे रेट वाढलेले नाही आहेत. पण आपली एक क्षमता असते. आता जवळजवळ 58 दिवस आपण हेच केलेलं आहे. तर म्हणून आता आपल्याला आणि शेवटी कोष्टक काय असतं की तुमची आयात आणि निर्यात ही मॅच व्हायला पाहिजे. जर तुम्ही जास्त आयात केली आणि कमी निर्यात केली तर बॅलन्स ऑफ पेमेंट नावाचा प्रकार सुरू होतो. म्हणजे तुम्ही या गोष्टी घेता आहात ते फेडायची तुमची कपॅसिटी नाही आहे. तर म्हणून हे दोन्ही मॅच व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्याकरता ज्या अनइसेन्शियल गोष्टी आहे, खास तर सोनं आणि तेल सुद्धा आपण कमी करू शकतो. सर, अजून याला एक असं बोललं जातं की भविष्यात काही मोठी जागतिक घडामोडी, म्हणजे युद्धाचं जे पार्श्वभूमी आहे त्यावरती काही देशांमध्ये जागतिक घडामोडी होऊ शकतात, ते होऊ नये म्हणून मोदींनी आत्ताच असं सांगितले की ह्या सगळ्या गोष्टी आपण सेव्ह केल्या पाहिजे. जगामध्ये आता बर्बाद व्हायला अजून काय राहिलंय मला माहिती नाही. डोनाल्ड ट्रम्प नावाचा माणूस त्यांनी काय सुरू केलं त्याचं त्यांना माहिती नाही आहे. आणि इराण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तर पूर्ण वेडे आहेत. मी अतिशय काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो. त्या सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला आग लावलेली आहे. आणि जगाचा अर्थव्यवस्थेचा जो रेट आहे तो जगाचा कमी होतोय. आणि त्याला म्हणजे दुष्काळात 13व्या महिन्यात त्याचा जो शत्रू इराण आहे, या देशाला काही इथिक्सच नाही. युद्धामध्ये पहिले जे फायरिंग व्हायचं ते लष्करी टार्गेटवरती व्हायचं. आता हे इराणवाले कुठेही बॉम्ब फायर करतायत. त्यांनी भारतीयावरती फायर केला, तेल कारखान्यावरती केला. कधीही पण जे सिव्हिलियन इंडस्ट्री होती त्याच्यामध्ये पारंपरिक युद्धामध्ये कधीही कोणत्यावरती फायर केलेलं नव्हतं. तेल रिफायनरीज असो की ऑटोमॅटिक रिॲक्टर्स असो की व्यापारी जहाजं असो. आता इथे व्यापारी जहाजं बुडवली जात आहेत, तेल कारखाने बंद केले जात आहेत, पाईपलाईनला आग लावली जाते. म्हणजे ही टार्गेट याच्या आधी म्हणजे हे अतिशय अनइथिकल युद्ध हे इराण लढत आहे. आपल्याकडे 2 प्रकारचे विश्लेषक आहेत, एकांना अमेरिकेविषयी प्रेम आणि दुसऱ्यांना इराणविषयी प्रेम. तर हे दोन्हीही राष्ट्राची ही ऑल आउट डिस्ट्रक्टिव्ह जी मेथड आहे, तर त्याच्यामुळे आणि एवढंच नाही तर आपसात युद्ध लढले, एकमेकांचं नुकसान केलं तरी पण आपण समजू शकतो. आता यांनी तर सगळ्या आखाती देशांवरतीच फायरिंग करायला सुरुवात केली आहे. तर त्यांचं पण नुकसान होतंय. त्यांच्या नुकसानाविषयी मला जास्त काळजी नाही, पण तिथे जे भारतीय आहेत त्यांचं नुकसान होतंय ना. सर, तुम्ही हा सगळा खरं तर लेखाजोखा सांगितलात, पण आपण असं एंडला असं काय, शेवटचा प्रश्न आहे माझा, एंडला असं काय म्हणू शकतो का की ही मुख्य 3 कारण आहेत म्हणून तुम्ही जसं सरांनी सांगितलं की आखाती देशांमध्ये इस्रायल, इराण, अमेरिकेचं युद्ध असेल किंवा मग जे हॉर्मुझमध्ये सुरू आहे किंवा मग आपण काही गोष्टी वाचवू शकतो, पण अशी काही 3 मुख्य कारणे एका लाईनीत आपण सांगू शकतो का की या 3 कारणामुळे मोदींचं कालचं भाषण आपण मनावर घेतलं पाहिजे किंवा मोदींनी म्हणून ही आव्हानं केली, अशी 3 कारणं मुख्यतः? बघा, एक तर युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे, त्याची पुष्कळ किमती वाढल्या, पण एवढ्या जास्त नाही, कारण तिथं काही तेल येत नव्हतं. परंतु इराण
आणि अमेरिका आणि इस्रायल जे आहे त्याचा सगळा परिणाम आपल्या होर्मुजवरती पडलेला आहे आणि तो परिणाम कधी कमी होईल हे कोणालाही सांगता येत नाही. आता डोनाल्ड ट्रम्प अतिशय आता मूर्ख बनलेले आहेत, त्यांना त्या इराणला कंट्रोलच करता येत नाही. म्हणजे कोण जास्त वेडा एवढाच फक्त प्रश्न येतो. तर ही तर मुख्य कारणं आहेतच. तर अशी परिस्थिती असल्यामुळे आणि जर समजा अजून कुठलं युद्ध सुरू होऊ शकतं तर एक असं मानलं जातं की याचा गैरफायदा घेऊन समजा जर चीननी जर तैवानवरती हल्ला केला तर काय होईल. पण चीनची हिंमत नाही आहे. चीन तसं म्हणतात तर घाबरटच देश आहे. ते नुसते दादागिरी आरडाओरडा करतात पण पारंपरिक युद्ध ते लढलेले नाही आहेत. तर म्हणजे आता ही जी अर्थव्यवस्था जी उलटी झालेली आहे तर याच्यामुळे आणि दुसरं काय आहे की या देशांनी एकमेकांवरती निर्बंध लावलेले आहेत. आता अमेरिका म्हणतं की तुम्ही इकडनं हे घेऊ नका, तर तुम्हाला व्हेनेझुएलाशी व्यापार करता येत नाही, तुम्हाला इराणशी व्यापार करता येत नाही, तुम्ही UAEशी व्यापार करू शकत नाही कारण तिथं आग लागलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली आयात आणि निर्यात किंवा ज्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात त्याच्यामध्ये फारच वेगवेगळे म्हणजे डिसरप्शन हे झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे आणि दुसरा परिणाम काय होतो, या सगळ्या देशांना तर ब्लेम करायलाच त्याच्यात काय डाऊट नाही आहे. पण याच्यामध्ये आपल्या भारतीयांची भूमिका दुर्दैवाने फारच दुर्दैवी आहे. मी अतिशय तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आता तुम्हाला कल्पना पाहिजे की ज्यावेळेला आता म्हणजे मला युद्धाच्या सुरुवातीला सुद्धा विचारलं होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की आपल्याकडे भरपूर तेल आहे, जरी तुम्हाला तेलाने आंघोळ करायची असेल तर तुम्ही आंघोळ करू शकता, फक्त किंमत वाढली. तर तो एक भाग झाला. दुसरं गॅस 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 50 लाख सिलेंडर्स रोज बुक होतात आणि एका दिवशी 90 लाख बुक झाली. आणि जेव्हा ते सिलेंडर त्यांना डिलिव्हर करायला सुरुवात केली त्यांच्याकडे रिकामे सिलेंडरच नव्हतं. म्हणजे 40 लाख लोक हे या म्हणजे दुष्प्रचाराला की जे मीडियाने हाईप केली होती की गॅस 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 गॅसचं काय होईल. अरे काय गॅसचं काय होणार आहे. गॅसच्या ऐवजी अनेक पर्यायी उपाय अवेलेबल आहेत. तेल म्हणजे अनेक आहेत, त्यात थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते. तर पण मीडियाला काहीतरी हाईप करायचं असतं म्हणून गॅस गॅस करत बसले. आता लोकांकडे गॅसच नाही. मग सरकारने म्हटलं की PNG जास्त वापरा, कारण PNG जो आहे पाईप नॅचरल गॅस हा भारतात तयार होतो. तो ऑब्व्हियसली तर म्हणजे तर याच्यामध्ये आपण लोकांनी तर म्हणजे बुंधल्यामध्ये तेल साचवायला सुरुवात केली होती. आपल्याला कल्पना आहे की पेट्रोल कधी पण गाडीशिवाय कुठे दिलं जात नाही, म्हणजे बॅरलमध्ये किंवा जेरिकॅनने दिलं जात नाही, हा आपला कायदा आहे. तर लोकांनी सुरुवात केली होती. तर हे जे भयाची जी वातावरण निर्मिती केली जाते तर याच्यामुळे आणि काही लोकांनी तर कांदे बटाटे विकत घ्यायला सुरुवात केली होती. ते अर्थात चांगलं होतं कारण सध्या कांद्याचा रेट कमी पडलेला आहे. परंतु म्हणजे भयाचं वातावरण की काय झालं काय झालं काय झालं. तर लोकांनी याच्याकरता अजून एक असं आहे की कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जे सरकारकडनं जी बातमी येते दूरदर्शन किंवा अशी त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि लक्षात ठेवा आपण एक मोठा देश आहोत, आपण एक प्रचंड मोठा देश आहोत आणि आपल्याकडे क्षमता आहे की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या समोर आलेलं एनर्जी सिक्युरिटी किंवा ऑइल सिक्युरिटीचं संकट आपण जास्त चांगलं पेलू शकतो. आणि हेच सिद्ध कसं झालं आहे, आज जगामध्ये आपला आर्थिक रेट इकॉनॉमिक रेट ऑफ ग्रोथ हा अमेरिकेपेक्षा जास्त आहे, चीनपेक्षा जास्त आहे, युरोपपेक्षा जास्त आहे. आपण फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत. बरोबर. खरं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही गोष्टी समोर येऊन सांगितल्या, पण यामागं नेमकं कारण काय. महाजन सरांनी आपल्याला बोलताना सांगितले की युद्ध हे एक मुख्य कारण असू शकतं या सगळ्यांचं, पण त्यांनी हेही सांगितलं की आपण बऱ्याचशा गोष्टी वाचवू शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता ट्रम्पनी कसे निर्बंध लावले इतर देशांवर, पुढे भविष्यात काही मोठा जागतिक अडचण येऊ शकते का, किंवा जी आपली परकीय गुंतवणूक आहे ती कमी होतीये का, या सगळ्यावरती जर विचार केला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशवासियांना संबोधित करताना या सगळ्या गोष्टी सांगितल्या असाव्यात, असा एक अंदाज जो आहे तो आता बांधला जातोय. भविष्यात भारतीयांनी काळजी करू नका, आपण कुठलंही संकट परतावू लावू शकतो, असं देखील जे आहे ते हेमंत महाजन सरांनी आपल्याला सांगितलं. आणि आता सगळ्या पुढच्या काळात एकूणच चीन असेल, तैवान असेल, इराण असेल, इस्रायल असेल, अमेरिका असेल, या सगळ्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हा सगळा परिणाम आहे आणि भविष्यात तो आपण कसा थोपवू शकतो हे देखील सविस्तर विश्लेषण आपल्या या हेमंत महाजन सरांनी केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.